मी रघुनाथ दादा पाटील इथं माझ्या शेजारी बसलेले भारतीय जवान किसान पक्षाचे अध्यक्ष नारायण अंकुशे, माझ्या पॉलिटिक बसलेले कालिदास आपेट आमच्या महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. माझ्या डाव्या बाजूला बसलेले शिवाजीराव नानखिरे नाना, एक आमची लढाऊ संघटना आहे तिचं नाव शरद जोशींनी क्रांतिशील नाना पाटील ब्रिगेड ठेवलं. त्या क्रांतिशील नाना पाटील ब्रिगेडचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या पलीकडे ते मिलिटरीचे बाळासाहेब जावळे बाळासाहेब जावळे आहेत आणि ते यांच्या माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. इथं मारवाडकर तुमच्या परिचयाचे आहेत आमच्या शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग मारवाडकर. कारगिल युद्धाचा विजय दिवस 26 तारीख आणि आज 25 वर्ष पूर्ण होऊन 26वा वर्षाला. त्या निमित्ताने कलेक्टर ऑफिसमध्ये कार्यक्रम होता. तिथं आम्ही वीरपत्नी काही कार्यक्रमाला आज आलेले. तिथं त्यांचं सगळ्यांचंच तिथं आम्ही ज्योतीला अमरज्योतीला नमन करून आज त्या कार्यक्रमाची सुरुवात केली. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तसे सैनिकांचे प्रश्न आहेत. आता सैनिकांच्या प्रश्नाबाबत जे शहीद झालेले आहेत त्यांना 5 एकर जमीन देण्याचा जो GR झालेला आहे तो GRची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबादमध्ये झालेली नाही आणि त्यासाठी आज तिथं 3 विधवा ज्यांचे पती युद्धामध्ये शहीद झाले आणि त्यांना अजूनही त्या जमिनी मिळाल्या नाही. म्हणजे सरकारचं किती दुर्लक्ष आहे या प्रश्नाचा. अनेक आमदार खासदार शिक्षण संस्था सहकारी संस्था कारखाने साखर कारखाने यांना बघताय तुम्ही अब्जावधी रुपयाची खैरात वाटायची चाललेलं आहे आणि ज्याने या देशासाठी शहीद झाले त्यांच्या वारसाला मात्र 5 एकर जमीन द्यायचं कबूल करून सुद्धा आजतागायती दिली जात नाही. नोकऱ्या द्यायचं कबूल केलं, नोकऱ्या दिल्या जात नाहीये. त्यांच्या योग्य ठिकाणी बदल्या केल्या जात नाहीये. त्यांना जो त्रास आहे तो त्रास कमी करण्याच्या दृष्टीने कोणाचंही लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं तर रोज आज आपण मराठवाड्यामध्ये आणि दुर्दैवाने मराठवाड्यामध्ये रोज महाराष्ट्रामध्ये 25-30 आत्महत्या ज्या होत आहेत त्यातल्या 10 तर आत्महत्या एकट्या मराठवाड्यात आणि त्यातल्या जास्त तर बीड जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्ह्यात होतात. या गोष्टींच्याकडे सरकारचं लक्ष नाही. सरकारच्या हातात या गोष्टी आहेत. या थांबवण्यासाठी आम्ही जे काही सूचना केलेल्या आहेत साध्या गोष्टी आहेत की सर्व शेतीमालावरची निर्यात बंदी जर उठवली तर या शेतकरी आत्महत्या थांबवू शकतात. सरकार असं ऐकत नाही म्हणून 9 ऑगस्ट क्रांती दिन या क्रांती दिनी आम्ही पुण्याला महसूल आयुक्त कार्यालयात इथं ज्याला काउन्सिल हॉल म्हणतात किंवा जुनं विधान भवन पुण्यातलं त्या बिल्डिंगवर एक मोठा ट्रॅक्टर मोर्चा मग बैलगाड्या असतील त्याच्यात जनावर असतील माणसं स्त्रिया पुरुष मुलं सगळे विद्यार्थी जे आज तिथं पुण्यामध्ये लाखोच्या संख्येने IPS MPSC करायला बसलेले आहेत. परंतु त्यांना आता बघितलं त्या खेडकर बाईने कशा पद्धतीने IAS झालेल्या आहेत. म्हणजे शिक्षणाचा सुद्धा आता कसा बाजार चाललेला आहे त्याचा उभं घेण्यासारख्या गोष्टी चालल्या. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत पुण्यासारख्या ससून हॉस्पिटलमधनं ड्रगचा व्यवहार चालतोय. म्हणजे कुठं बोलून आता आम्ही टीका करायच्या. तेव्हा जे काही आम्ही धोरण आखलेलं आहे की 9 तारखेला शेतकरी संघटना आणि भारतीय जवान किसान पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट क्रांती दिनी पुण्याला संयुक्त मोर्चा काढणार आहोत आणि लाखोच्या संख्येने तिथं शेतकरी उपस्थित करणार आहोत. त्याचं निमंत्रण उस्मानाबादच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना द्यायला सगळ्या जवानांना त्याची माहिती द्यायला आम्ही आलेलो आणि हे जे काही आज आम्ही दौरा सुरू केलेला आहे तो काही यांचा फक्त उस्मानाबादचा नाही पुणे जिल्ह्याचा झाला आहे. 19 तारखेला आम्ही निवेदन दिलं महसूल आयुक्ताला. निवेदन द्यायलाच आमच्या बरोबर 50 ट्रॅक्टर होते, 200च्या वर मोटरसायकली होत्या, 50-60 चारचाकी होत्या, 200-400 लोक सैनिक आणि शेतकरी मिळून होते. पोलिसांचा
दागदूर थोडी वाढली की ट्रॅक्टर गावात जाऊ देणार नाही म्हणून त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही असे काही हिरेला पेटलेलो होतो. त्यामुळं त्यांना शेवटी अगदी मुंबईपर्यंत चर्चा करून ट्रॅक्टर आम्ही घेऊन जाणार म्हणजे जाणार म्हटलं, आम्ही असं मागं जाणार नाही. तेव्हा 1 वाजल्यापासून जे आमचा वाद चालू होता तो शेवटी 3:30 वाजता त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि विजयी होऊनच आम्ही ते सगळं पुण्यामध्ये ट्रॅक्टर रॅली केली. सांगायचा मुद्दा असा आहे की आज मरता क्या नाही करता या न्यायाने आपल्याला आता या आंदोलनात उतरायचं आणि त्यासाठी आम्ही आता सगळीकडं गावोगाव फिरतो. आमच्या मागण्या दुसऱ्या तिसऱ्या काही मागत नाही. आम्ही वेगळ्या वेगळ्या जरी मागण्या केल्या असल्या तरी भारत सरकारने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर पुन्हा तुम्ही निर्यात बंदी घालता, हे कुठल्या कायद्यात बसतंय? म्हणजे या सगळ्या बेकायदेशीर वागणाऱ्या धडा शिकवण्यासाठी 9 ऑगस्टचा क्रांतिदिनीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये विविध मागण्या मी तपशिलात जात नाही, त्याचं पोस्टर आपल्या हातात दिलेलं आहे. तेव्हा तुमच्या लोकप्रिय वर्तमानपत्रातून आमच्या मोर्चाला प्रसिद्धी द्यावी यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. या परिषदेचा हेतू आणि तुम्हाला आमच्या मागण्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध कराव्यात ही माझी विनंती आहे. धन्यवाद. पेट्रोल प्रमाणे दर देण्यात म्हणजे 110 रुपयात पेट्रोल आहे. वास्तव 110 रुपये हे देऊ शकतं का शासन एवढं? आज 25च्या आसपास पण दर नाही. मुद्दा ऐका की मी 74 साली डेअरी काढली माझ्या गावात. जरा ऐकून घ्या, विषय तपशिलातला आहे, तुम्ही सगळेजण त्याला लक्ष द्या. आणि बेंगलोरला जाऊन 75 साठी गाई आणल्या. त्यावेळेला ₹1.50 ₹1.50 1 लिटर गाईच्या दुधाचा दर होता आणि त्यावेळेला 40 नये पैसे डिझेल होतं आणि 70 नये पैसे पेट्रोल होतं. म्हणजे 1 लिटर गाईचं दूध विकल्यावर तुम्ही महिला मंडळी लक्ष द्या, 1 लिटर गाईचं दूध विकल्यावर 3 लिटर डिझेल येत होतं. आज काय झालंय, त्यावेळेला आपण उत्तम शेती म्हणत होतो का, तर 1 लिटर गाईचं दूध दिल्यावर 3 लिटर डिझेल येत होतं. आज आता 3 लिटर गाईचं दूध विकल्यावर 1 लिटर डिझेल येत. आमचं म्हणणं तुम्हाला 110 रुपये द्या असं नाही आहे. आमचं म्हणणं तुम्ही डिझेल स्वस्त करा. आज डिझेलची किंमत किती आहे? पेट्रोलची आणि डिझेलची रिफायनरीमध्ये शुद्धीकरण केल्यानंतरची किंमत 30 रुपये आहे. त्याच्यावर सरकारने एवढे टॅक्सेस लावले आणि टॅक्सेस कशाला? आमदार खासदार यांच्या मिजाशीसाठी पगार, त्यांच्या गाड्या, त्यांच्या पेन्शनी, त्यांचे 7वा वेतन आयोगाप्रमाणे पगार, म्हणजे या सगळ्यासाठी आम्ही एवढे कर भरायचे आणि आम्ही तयार केलेल्या मालाला पेट्रोल डिझेलला तुलना आम्ही डिझेलचे भाव मागतो. म्हणजे डिझेलचे भाव सरकारने 30 रुपये केले तर आम्ही 30 रुपयाला दूध द्यायला तयार आहे ना. पेट्रोल 40 रुपये करा, आम्ही मशीन दूध 40 रुपयाला देऊ, पण आमच्या किमती वाढून द्यायच्या नाही. केवळ डिझेल पेट्रोल पुरतं नाही हा विषय. तर आज साडीचे भाव घ्या, सिमेंटचे भाव घ्या, वह्या पुस्तकाचे घ्या, औषधासाठी किती खर्च आहे. परवा माझी दाढ दुखायला लागली, डॉक्टर म्हणले किडली, मग काढायला पाहिजे म्हणले, काढा म्हणलं तरी गोळ्या 4 दिवसांनी दिला, 4 दिवसांनी या म्हणले. सगळं बिल माझं झालं 1500 रुपये. दाढ पण घेतली आणि वर 1500 रुपये पण घेतले. म्हणजे हा जो खर्च आहे, हा जर शेतीमालाचे भाव नाही मागायचे तर मग द्यायचा कुठून? आत्महत्या होत आहे ते यामुळे होत आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला, मग गहू असेल, बिस्किट केवढ्याला आणि गहू केवढ्याला? ब्रिटानिया, ग्लुकोज, पार्ले यांची बिस्किट जगभर जातात, पण युक्रेनच्या रशियाच्या युद्धामुळे गव्हाचे दर जगात वाढले. आमचा गहू जात होता चांगला 30-32 रुपयापर्यंत, जाऊ दिला नाही, निर्यात बंदी घातली. आज तांदळाचा इतका स्टॉक देशामध्ये पडलेला आहे. तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, महाराष्ट्राचे बॉर्डर आहेत सगळ्या, जिथं म्हणून समुद्रकाठाला भाताशिवाय दुसरं पीक येत नाही. तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, कोकणात तुम्ही गेलेला आहे. मग या सगळ्या भाताचा आज इतका स्टॉक पडलाय, निर्यात बंद आहे आणि सरकार हमी भावाने खरेदी पण करत नाही. मला ते भाताकडे बघत बसायचं का? गरजा कशा भागवायच्या?
मुद्दा हा आहे की तुम्ही जर भात उत्पादक शेतकऱ्याला निर्यात बंदी काढत नाही आणि स्वतःच निर्यात बंदी केल्यानंतर आधारभूत किमतीने खरेदी करणं सरकारचं काम आहे का नाही? मग का करत नाही? म्हणजे तुम्ही घरात जीव देणार नाही, म्हणजे आई घरात जीव देणार नाही, बाहेर बाप भीक मागू देणार नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था केली म्हणून आत्महत्या वाढतात. लक्षात घ्या. तेव्हा हा जो आपले पियुष गोयल आहेत आता व्यापार मंत्री, त्यांना सांगितलं, पत्र लिहिलं आम्ही, आज 15 दिवस होऊन गेले, साधं उत्तर देत नाही. भाताची बाबा निर्यात बंदी उठवा, का नाही उठवा? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेतकरी आत्महत्याला कारणीभूत आहेत आणि म्हणून आम्ही तुलनात्मक दृष्ट्या तुम्ही शेतीमालाचे भाव आणि औद्योगिक मालाचे भाव यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय साधा. आजचे शेतकरी, मी सांगितलं तुम्हाला 75 ते 80च्या दरम्यान आम्ही आत्महत्या करत नव्हतो. मी BSc झाल्यानंतर मी शेती करायला उतरलो, का तर उत्तम शेती होती. आज पण येते. त्या काळात माझं लग्न बी झालं, मला पोरी बी मिळाली. आज मिळते का शेतकऱ्याच्या पोराला लग्न होते का? गावागाव तुम्ही पत्रकार बघताय. शेती जो करतोय त्याला मुलगी भेटते का? आज 35-40 वर्ष मुलांची वय झाली, प्रत्येक गावात काही 100-125 पोरं आहेत का नाही सांगा तुम्ही? हा प्रश्न जटिल नाही का? तर याचं जर उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर या सगळ्या राज्यकर्त्यांना या भाषेतच बोलायला लागेल. तुम्हाला हे नाही जमत, हे मला पण माहिती आहे बरं का, मी तुमच्या मताची सहमत आहे, पण सरकारने हे कमीच केलं पाहिजे. हे वेगळ्या भाषेत जर आम्ही सांगायला गेलो, नाही डिझेलचे भाव कमी करा. अनेक लोकांनी बैलगाडीत मोटरसायकल घातल्या, मोर्चे काढले, काय झाला का परिणाम? अनेक लोकांनी काढले का नाही, विशेषतः काँग्रेसवाल्यांनी. मोदी साहेबांनी डिझेल पेट्रोलचे दर वाढवल्यावर गाड्या ढकलत नाहीच्या, कोणी मोटरसायकल छकड्यात घालायची, कोणी बैलगाडीला मागच ओढायची. टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक मोठं व्यंगचित्र आलं होतं, बुलडोझरला बैलजोडी जोड केली होती त्याने, का तर डिझेल महाग झाले म्हणून. याने काही डिझेल थांबलं नाही. मला खात्री आहे की ज्या दिवशी तुम्ही सगळे शेतकरी अशा पद्धतीने बोलायला लागाल त्या दिवशी 50 रुपयावर आणायला लागेल, पेट्रोल 60 रुपयावर आणायला लागेल, आणि तेवढे आम्हाला सुद्धा त्यांना परवडतं. आज इथं आता शिवाजीराव निलंगेकर कमिटीचा अहवाल आहे आपल्याकडे. आता जे भाव दिला जात नाही त्याचं कारण हे आहे. आज इथं साखर कारखाने जरी 200 दिसत असले तरी या कारखान्यांची मालकी हे 25 कुटुंबात आहे. आमच्यातले राजाराम बापूंनी पहिला कारखाना काढला, त्यानंतर काही त्यांना त्यांच्या आयुष्यात दुसरा करता आला नाही. पण त्याच्यानंतर आता जयंत पाटील गेली 35 वर्ष आमदार आहेत आमच्याकडे. आज 12 कारखाने त्यांचे झाले. एकट्या जयंत पाटलाचं मी सांगत नाही, हर्षवर्धन पाटलांनी किती आहेत बघा. आमच्या जिल्ह्यामध्ये पतंगराव उशिरा आले, पतंगराव कदम साखर कारखानदारी, तरी आता त्यांच्या भावांची आणि पुतण्यांची मिळून 7 कारखाने झाले. शरद पवारांच्याकडे किती आहे त्याचा पत्ताच नाही. एक मिनिट, तुमचं मराठवाड्यातला हिशेबच सांगतात. विलासरावांच्याकडे किती कारखाने सांगा तुम्ही? लातूर जिल्ह्यातले 2 कारखाने वगळता सगळे कारखाने जवळजवळ विलासराव देशमुखांच्या कुटुंबाकडे. नांदेड जिल्ह्यातले सगळे कारखाने अशोक देशमुखांकडे. बीड जिल्ह्यातले सगळे कारखाने 2च कुटुंबाकडे. मुंडे फॅमिली एक आणि दुसरे सगळ्यात सोळंकी कंपनी त्यांच्याकडेच कारखाने. हे जर का सगळ्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक काँग्रेसचा पुढारी जुन्यातला आणि त्याच्यामध्ये 90. आता याची मागणी करण्याचं कारण काय आहे की हे सगळे राजकारणात पण आहे. आणि या सगळ्यांनी काय केलं की एक FRPच्या नावाखाली एक दर काढलेला आहे, आणि हा दर जो आहे तो FRP अत्यंत कमी आहे. पूर्वी जो SMP होता तो कायदा याने राजू शेट्टीनं हाताशी धरून बदलून घेतला. तो बदलल्यामुळे काय झालं की SMPच्या कायद्यात, तुम्ही शेतकरी कार्यकर्ते पण लक्षात द्या, SMPच्या कायद्यात 14 दिवसात जर बिल दिलं नाही तर त्या कारखान्यावर फौजदारी होत होती. ही शरद पवार आणि या सगळ्या कारखानदारांना नको होता हा कायदा, आणि हा बदलण्यासाठी त्यांनी हे सगळं आमची संघटना फोडून त्यांना खासदार करणं, हे करणं सगळं झालं, आणि SMPचा FRP झाला. आज FRP मध्ये फौजदारीची तरतूद नाही, त्यामुळं 14 दिवसात पैसे दिले पाहिजे असं राहिलेलं नाही. 3-3 महिने पैसे मिळत नाहीये. त्याच्यानंतर या जे काही 14 दिवसात द्यायचं ते तर नव्हतंच, परंतु
8.5% रिकव्हरी बेस होता, तो आज 10.25% नेऊन ठेवला. म्हणजे या सगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातले कारखानदार, आम्ही ऊस उत्पादक कायद्याने त्यांना भाव मागू शकत नाही. आता ते देखील तो घेऊन बसायला लागतंय. आणि म्हणून गुजरातपेक्षा इथं आज 1,500 ते 2,000 रुपये टनामागं कमी आहे. आता याच्यात मार्ग काय काढायचा आहे की यांनी काय केलंय, नवा कारखाना जर आम्ही 10 लोक जमलो, आज नारायण अंकुश मोठे उद्योजक आहेत, त्यांना जर म्हटलं की आम्ही जरा खटपट करूया ना आपण एक कारखाना काढूया, तर आम्हाला कारखाना काढता येत नाही, कारण याच्यामध्ये अंतराची अट घातलेली आहे. पण कारखाना राहिला, आम्ही म्हटलं इथेनॉलचा कारखाना काढू, छोटा आहे, त्यालाही यांनी कारखान्यात अंतराची अट घातली. म्हणजे आम्हाला इथेनॉलचाही प्लांट काढता येत नाही, आम्हाला कारखानाही काढता येत नाही, आणि हे देतील तेवढा भाव घेतल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तर आम्ही सांगितलं एक 5,000 रुपये द्या, नाही जमत ना आंतरराज्यात काढून टाका. किती अंतर? आज केंद्र सरकारचा कायदा आहे तो 15 किलोमीटरचा आहे. त्यांनी काय केलं, राज्य सरकारनं अधिकार दिले की तुम्हाला पाहिजे तेवढे ठेवा. पहिला आपला महाराष्ट्रात 40 किलोमीटर ठेवला होता. आता तो अनेक पुढाऱ्यांना कारखाने काढायचे होते म्हणून 25 केला. आणि ह्या 25 मध्ये आता ज्याला काढायचे होते त्यांनी काढून घेतल्या. आता तुम्हाला आम्हाला जर काढायचं म्हटलं तर अरबी समुद्रातच जावं लागतं. सगळीकडे असे कर्कट टाकून 25 किलोमीटरच्या अंतरात यांनी कारखानदारीचं लायसन्स सगळ्या ग्रुपने या घेतल्यात. कारखानदारी म्हणजे मुंडेंच्याकडे काय सगळा लायसन्स आहे, देशमुखांच्याकडे, विलासरावांच्याकडे आहे, तुमच्याकडच्या शरद पवारांच्याकडे, म्हणजे हे जे आज प्रस्थापित कारखानदार आहेत यांच्याकडे सगळ्या जागेवरचे लायसन्स आहे. पण कारखाना होत नाही असं नाही, पण त्यांचाच होतो कोणाला तरी, आम्हाला होत नाही. आपण दुसरी एक मागणी केली याच्यामध्ये गोहत्या बंदीची, म्हणजे तुम्ही आपण ही हिंदू विरोधी मागणी नाही का? गोहत्या नाही, ते वाचा झालं, गोवंश. गोहत्या बंदीचा कायदा जुना झाला आणि त्या कायद्याला आम्ही काही कोणी विरोध केला नाही, त्याला समर्थनच दिलं, काय भारतीय दृष्ट्या पवित्र आहे. आता हे 2015 मध्ये देवेंद्र फडणवीसने महाराष्ट्रामध्ये हा कायदा केला, वंश घातल्यामुळं सगळे बैल आले त्याच्यात. आज आता मी शेतकरी आहे, माझ्याकडे खिलार आहे, खिलारच्या बैलाला काहीतरी किंमत आहे. त्याचबरोबर दुधासाठी खिलार काही दुधाची नाही, त्यामुळे परवडत नाही. दुधासाठी 10 जर्सी पण आहेत, पोस्टन आहेत. त्या 10तल्या 5 कोंड होतात, ते कोंड काय करायची, एखादी जर थान खराब झालं म्हणजे मस्टॅसिसचा रोग होतो आणि त्याच्यातनं दूध येत नाही, कास खराब होते, मग त्या गाईचं करायचं काय. हे ज्यावेळेला कायदा नव्हता त्यावेळेला होस्टन, फ्रिजियन, या जर्सी बिर्सी हे याच्यात नव्हत्या. देशी गाईबद्दल आमचं काहीच म्हणणं नव्हतं. पण आज ते दुधाच्यासाठी यांनीच सांगितलं संकरित गाई येते घरात तोची दिवाळी दसरा. मग आता संकरित गाई आल्या, त्यांच्या कोंडांचं काय करायचं, कोण येत होते काय. आता हे जे काही कत्तल करणारे लोक आहेत ते खाणारे आपणच आहे सगळे. या देशामध्ये ख्रिश्चन खाणारे आहेत, दलित खाणारे आहेत, मराठी खाणारे आहेत, राजपूत खाणारे आहेत, कोण खात नाही. उघड खात नसलं कोण तर चुरून खाणारे आहेत. पण हे खाणारेच झालेत ना सगळे. मग कशाला हा कायदा. उलट या कायद्यामुळं भाजपाचं केंद्रातलं तर सरकार अल्पमतात आलंच, पण यांनी काय काय केलं, ज्यांनी रामराम केलं, तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजपाची पिछाडी झाली. आमचं ऐकलं असतं, हे कायदा नसता केला त्याने तर त्याने असे अपयश झालं नसतं. चिकन 250 झाले. म्हणजे त्याचे दुष्परिणाम, चांगले परिणाम. आता आम्ही कोंबड्यावाले पण आहे, आमच्याकडे काय हे बंद केलं तर आमच्या कोंबड्याला दर वाढला. आता मागणी जवळपास याच आहे, अंतराची आट आहे, त्याच अंतराची आट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो ऑडियन्स होता त्यावेळेसचा तो हाच होता, आज पण ऑडियन्स तोच आहे. म्हणजे ही शेतकरी संघटना एक फार चांगली मागण्या करते, फार चांगलं म्हणजे हे करते. पण त्या 5 वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याच्या अगोदरच्या 5 वर्षाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काहीच बदल नाही. आज आपण एवढ्या चांगल्या मागण्या करतात, शेतकऱ्यांचं संघटन करताय आणि ऐन निवडणुका असतात त्यावेळेस म्हणजे तो शेतकरी जो संघटित झालेला आहे तो शेतकरी म्हणून मतदान करत नाही, तो एक मराठी म्हणून मतदान करतो, बौद्ध म्हणून मतदान करतो. ही जी रचना आहे, म्हणजे मला काय म्हणते, ही जी रचना आहे आपल्या संघटनेची, ही रचना म्हणजे अशा पद्धतीने चालणार आहे का. तुम्ही संघटन करायचं, तुम्ही हे करायचं आणि परत म्हणजे शेवटी म्हणजे ह्याचा फायदा जो एका विशिष्ट राजकीय पक्षाने घ्यायचा, त्यामुळे शेतकऱ्यांचं मदत होणारच नाही. मग आपण आपली रणनीती, आपण आपलं जे
ज्ञान आहे तो आपण का बदलत नाही, आपला ऑडियन्स का बदलला जात नाही, तोच ऑडियन्स, तेच माणसं, तीच कार्यकर्ते, तेच घोषणा, त्याच मागण्या, हे किती दिवस होणार आहे? आता तुम्हाला मी सांगतो की तुमचं बारीक लक्ष असायला पाहिजे होतं या गोष्टीला. पूर्वी या राज्यामध्ये कापूस एकाधिकार होता, आज आहे का? राज्याच्या बाहेर कापूस विकायला, निर्यात करायला तर आजही बंदी आहे, पण त्या काळामध्ये आंध्रमध्ये कापूस पाठवायला बंदी होती, गुजरातला कापूस पाठवायला बंदी होती. आज आहे का ती? हे कोणाचं यश आहे? कोण बोललं होतं का याच्याबद्दल? शेतकरी संघटनेशिवाय कोण बोललं का? आम्ही काही केलं नाही किंवा झालं नाही असं नाही. आता कापूस शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्यासारखे झाले की बाबा आंध्रात जाऊ नये, गुजरातला जाऊ नये, आणखी कुठे जाऊ, ते विकायला लागले. दुसरा प्रश्न आहे ऊसाची जोडबंदी घ्या, उठली का नाही? आज तुम्ही कोणत्याही कारखान्याला ऊस घालायला मालक झाले का नाही झाले? कोण त्याचा फायदा घेतो ते आता पुढे बघू, कारण लायसन्स त्याच्या हातात आहे, त्याचाच फायदा व्हायला लागला. म्हणून आता हे आमची मागणी पुढे आलेली आहे ना, अंतराच्या अट काढून टाका, आम्हालाही कारखाना काढून द्या. तेव्हा फेडायला नको, कर्ज फेडायलाच पाहिजे. ज्यावेळेला आम्ही सांगली मध्यवर्ती बँकेवर दगड घातली, वेगवेगळ्या बँका पेटवल्या, जिथे साखरेचे ट्रक पेटवले, त्यानंतर मात्र 72,000 कोटीची कर्जमाफी आली का नाही आली? हो, आली का नाही आली? कुठला पक्ष होता सांगा ना कर्जमाफी मागायला? वीज बिल काल आता तुमचं माफ करून दिलं, कर कर्ज नाही द्यावे, बिजली का बिल भी नाही द्यावे. कुणी सांगितलं होतं? कुणी घोषणा केली? शरद जोशीने केली ना मिरज अधिवेशनामध्ये, का दुसरा कुठला पुढारी बोलला होता? मग आम्ही जे घोषणा केली ते आज असते ना का? त्याला शेतकऱ्यांचं शेती पंपाचं वीज बिल माफ केलं का नाही केलं? त्याचं क्रेडिट कोण घेणार आहे? हे घेणार आहेत कोण? देईल का त्यांना क्रेडिट? स्वतः अजितदादा कनेक्शन तोडायला आक्रमक होते पुणे जिल्ह्यामध्ये. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या तर आम्ही जी मागणी केली ही आम्ही हरलेलो नाही, कारण आम्ही मागण्या केलेल्या अर्थवादावर पूर्ण आर्थिकदृष्ट्या विचार करून कोणतंही सरकार आलं तरी आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नाही, अशी अवस्था आली. जागा लढवल्या होत्या आणि आता येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहे, तर शेतकरी संघटना किती जागा निवडून? हे बघा, आम्ही मोठी स्वप्न बघत असतो आणि सगळी स्वप्न साकारली जातात असं काही नाही आहे. आम्ही काही स्वप्न बघायचं सोडलेलं नाही. आता सुद्धा आम्ही भारतीय जवान किसान पक्षाबरोबर आहोत आणि 288 जागा लढवणार आणि आम्ही जिंकणार, सत्तेत येणार. ही आता काळ्या दगडावरची रेग आहे. तुम्ही सांगतो ते लाडकी फाईट करून द्या, नाहीतर लाडका भाऊ करून द्या. काय होतं? 1200 रुपयाला देणार आहे पण तुम्ही आज शेती तुमची आहे, तुमच्याकडनं किती पैसे वसूल करतात? जीएसटीच्या नावाखाली 4-5 एकर जमीन ज्यांची आहे त्यांच्याकडनं 1,00,000-1.5 लाख रुपये वर्षाला हे खरेदी करतात. आता जर पोतं केवढ्याला झाले? आता 1800-1900 रुपयाला एक बॅग झाली ती मिश्र खताची. सर BRS आहे का इकडे कुठं? तुम्ही मदत घेतात तिकडे? मी होतो की तुम्हाला कोणा दिसतंय का उस्मानाबाद मध्ये? आता हे सगळ्या जगाला माहित आहे की BRS पार्टी आणि KCR यांनी शेतकऱ्यासाठी चांगलं काम केलं. आम्ही KCR बरोबर गेलो, काही चूक केली का? मग KCR साहेबांचा जे शेतकऱ्यासाठी खटपट करतात ते ज्योतिबा फुल्यापासून आठवा, ज्या सावित्रीबाई फुलेला दगडशेठ मोठे मारले तेच आज इथं आहेत. त्यांची वंशावळ काही संपलेली नाही. त्यांनी काय केलं? सगळे भाजप काँग्रेस एक आले आणि KCRचा त्यांच्या राज्यामध्ये पराभव केला. तुझ्या राज्यात आम्ही तुला दिला वाव, तू लगेच भारतभर निघाला आमच्या विरोधी म्हणजे पर्याय उभा करायला, आणि आम्ही त्या देशभरामध्ये पर्याय उभा केलाच असता. माझा तिथं त्यांचा पराभव केला, त्यांच्या मुलीला जेलमध्ये टाकला. आता ह्यात कोण सज्ज आहेत सांगा? त्याच्याच मुलीला म्हणजे त्याचे बॉन्ड घेतले, इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले, असं आहे का? सगळ्या पक्षाने घेतलेले आहेत. त्यांच्यावरच का कडक कारवाई झाली एवढी? पण भाजपच्या काँग्रेसचे लोक एकत्रित त्यांचे उमेदवार पाडले का नाही पाडले सांगा? तुम्ही शेजारी इकडं का पाडले? तर भाजपालाही असा पर्याय शेतकऱ्यांच्या हिताचा समोर येऊ द्यायचा नव्हता आणि काँग्रेसलाही येऊ द्यायचा नव्हता. हे प्रस्थापित घराणे जशी गावातले असतात, तिसऱ्या कोणा पोराला वर निघू देत नाहीत, ते कोणत्या तरी त्याला खाली बसवतात, तसंच हे देशाचं राजकारण झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही आता नवा पर्याय उभा केला. आम्ही काय थांबणार आहे थोडेच?
तुम्ही एक समजा बंद केला आंध्रातला, आम्ही इकडे दुसरा पक्ष सुरू केला. आम्ही जोपर्यंत लोकशाही आहे आणि आम्ही जिवंत आहे तोपर्यंत काही काँग्रेसला भाजपला आम्ही सोडणार नाही. त्यांच्या भूमिका ज्या आहेत शेतकरी विरोधी त्या भूमिका दुरुस्त करायला लावणारच. पण त्यांना लोकांनी नाकारलंय. शेतकरी नेता पण तुम्हाला काय वाटतं, त्याला स्वीकारला पाहिजे होतं? आणि जे काही शेतकरी नेता म्हणून पुढे आले ते शेतकरी संघटना पुढून आले, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. तुम्हाला ते राजू शेट्टी आता माहिती आहेत, पण राजू शेट्टीला बिल्ला बी लावला, मी त्याला शेतकरी संघटनेत आणला, त्याला सगळं शहाणपण मी शिकवलं. आता त्याच्यामध्ये सरकारची गरज तयार झाली. आमची ताकद एवढी वाढली की शरद जोशींची संघटना फोडल्याशिवाय आपली कारखानदारी, आपला एक खाबूगिरी, आपला भ्रष्टाचार चालणार नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडवतात. तर ही संघटना फोडण्यासाठी राजू शेट्टींना त्यांनी हाताशी धरलं, त्याला खासदार केलं, त्याला आमदार केलं आणि त्याला सांगितलं तू आमच्या पक्षात येऊ नको, तू वेगळी संघटना काढ आणि शरद जोशींची संघटना फोड. ते पाप त्यांनी केलं. त्या पापाचं बक्षीस त्यांना आमदारकी मिळाली, खासदारकी मिळाली. आता विषय संपलेला आहे. ज्यांनी दिली खासदारकी, आमदारकी, त्यांचं काम झालं. मग सांगितलं तसं SFPचा कायदा बदलून FRP करण्यापुरती त्याची गरज होती, तेवढी त्यांनी करून घेतली आणि आता त्याला सोडून दिलं. आणि लाडक्या बहिणीसाठी 46,000 कोटीची तरतूद, म्हणजे देशाची सर्वात मोठी तरतूद म्हणायला हरकत नाही. तर एवढी तरतूद केली गेली, काय वाटतं आपल्याला? शेतकऱ्याप्रती या सरकारला आत्मीयता आहे का महिलांचं मतदानाप्रती आत्मीयता आहे, काय वाटतं? मी मागं सांगितलं मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, बाकी काहीच नाही.